हाय नमस्कार माझ्या मैत्रिणीनो यूट्यूब फॅमिलीनो. मी आज आली शेतात यायला एक कारण आहे. ते आमचे शेजारी आहेत ना, त्यांच्या मुलाचा साखरपुडा आहे म्हणून आली. हो का आमचं शेत, हो का पडलं, वापसाच नाही अजून, वापसा नाही अजून, पण वापसा नाही. हो का बघितलं. आणि गाव हो का गावाच्या जवळ आहे आमचं, अगदी गावाला चिटकून प्लॉटिंग पडले शेजारी. आमचं ही प्लॉटिंगचं क्षेत्र आहे, पण आम्ही आपलं वहिवाटतो. शेजारी झाली ती घरं, इकडं आहे ती, हो का इकडं आहे ती, तिकडं तर प्लॉटिंगला पडलेलं आहे. चालले शेतात ना त्यांच्या घरी, त्यांच्या आहे मुलाचा साखरपुडा. दारातच आहे, मंडप वगैरे टाकून, हॉलमध्ये नाही म्हणून चालले. ह्यांनी सोडलं इथं, म्हणलं जा चालत शेत बी बघ म्हणलं. लई दिवस झालं गेली नाही मी, आता जवळजवळ 4-5 महिने झाला असं आली नाही इकडं. हो का काय शेतात पेरायचं, वापसाच नाही तर अजून बी. हो का वलं चिक आहे, अजून बी वलच आहे. ह्या वर्षी लसूण लावला नाही, काही सुद्धा नाही लावलं. शेतकऱ्याचा हाल आहे तर वनवास आहे तो. आमचं एक थोडं आहे म्हणून आम्हाला काय वाटत नाही, आम्हाला आहे दुसऱ्या ह्याच्यावर तर. म्हणून आम्ही व्यापारधंद्यातली लोक आहे म्हणून आम्हाला काय वाटत नाही. पण मूळ शेतकऱ्याचं असतं त्याचं कसं व्हायचं. हे बघा कसलं गवत वाढले बघा. मी हा खुरपून गेल्या वर्षी तुरीला एवढं सुद्धा गवत ठेवलं नव्हतं, आणि ह्या वर्षी हो का कढीपत्त्यात झाड तेवढं आहे बघा तिकडं, तसं जनावरं नाचले ती तुमच झाले. चिखल हे काय चिखलच आहे अजून. पाऊस कसलाच उघडला नाही तर काय, पाऊस कसला उघडलाच नाही तर काय करायचं. मावशीने इथं काटा टाकली ते वाटते. आले बघा त्यांच्या पागत. माझ्या पायाखालचा रस्ता आहे. आता 4 महिने झाले आले नाही मग काय झालं. पण कशा मिरच्या आल्या त्या बघितल्या. हो का मावशीला आमच्या लय येड आहे हो, काय लावायचं. हो का कशा आल्या त्या मिरच्या. वांगी, मोबाईलकडे बघता बघता खाली बघा येईना. माझ्या आईसारखं मला प्रेम करते माझ्यावर. त्या मला आई नाही, पण आईच्या जागेला रानात आलं की माझं सगळं काम सगळं ते करणार, जेवायला घालणार वेळेवर, हातात म्हणणार नका थांबा मी करते. इतकं चांगलं स्वभाव आहे का नाही विचारू नका. आली त्यांच्या घरापाशी आता. लिंबुनी काल व्हायला लागला काय लिंबू लागते.
आली मी त्यांच्या घरापाशी आता. बाय. सगळ्यांनी व्हिडिओ बघा, कमेंटमध्ये सांगा काय चुकलं असेल तर, आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.